नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तर एक महत्त्वाची बातमी समोर येते. कल्याणमधील नॉट रिचेबल नगरसेवक मधुर म्हात्रे घरी परतलेत. मधुर म्हात्रे शिवसेना उबाठाचे प्रभाग क्रमांक 13 चे नगरसेवक आहेत. तर घरच्यांनी मंत्रिमंडळांनी म्हात्रेंचं यात जल्लोषात स्वागत केलं. नॉट रिचेबल असलेले मधुर म्हात्रे आता घरी परतलेत. घरी आल्यानंतर घरच्यांनी त्यासोबतच मित्रमंडळींनी म्हात्रेंचं जल्लोषात स्वागत केलंय. आता पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून महायुती 2 गटात नोंदणी करणार आहे. भाजपकडून स्वतंत्र तर शिवसेना आणि राष्ट्रवादी उद्या एकत्रित गट स्थापन करणार. सांगलीतील सभेतून आमदार सदाभाऊ खोतांनी जयंत पाटलांचं नाव न घेता निशाणा साधला. खूप दिवस ते तिकडे बसणार नाहीत. थोड्या दिवसातच ते भाजपात येतील. सत्तेविना फार दिवस ते राहू शकत नाही, असं सदाभाऊ खोत म्हणाले. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर जय पवार, पार्थ पवार की अन्य कोणाला संधी मिळणार यावर सध्या चर्चा सुरू आहे. तर त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलंय. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मात्र आमच्या पक्षाचे निर्णय आम्ही घेतो असं ठणकावलंय. सुनेत्रा पवार महाराष्ट्रासाठी चांगलं काम करतील असा विश्वास गुलाबराव पाटलांनी व्यक्त केलाय. कौटुंबिक राजकारण आणि राज्य कसं चालवावं हे त्यांनी जवळून पाहिलंय अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी व्यक्त केली. अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्रावर दुःख कोसळलंय. मात्र कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याने जबाबदारी असून सर्वच्या सर्व जिल्हा परिषदांवर महायुतीचा झेंडा फडकेल असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केलाय. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात असती तर अजितदादा बोलले असते. विलिनीकरणाचा निर्णय भाजपला सांगितल्याशिवाय झाला नसता असं वक्तव्य करत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा फेटाळल्यात. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल असं वक्तव्य पियुष गोयल यांनी केलंय. तर या वक्तव्यावर माफी मागत पियुष गोयल यांनी स्पष्टीकरण दिलंय. तर प्रफुल्ल पटेलांनीही दावा फेटाळलाय. शशिकांत शिंदेंनी विलिनीकरणाबाबत गौप्यस्फोट केला. विलिनीकरणाची चर्चा झालेली. अजित पवार एकटेच चर्चेला यायचे. त्यांनी आमच्यासमोर तटकरेंना फोन केलेला. फडणवीसांच्या विधानानंतर शशिकांत शिंदेंनी हे वक्तव्य केले. अजित पवारांच्या अपघाताबाबत आमदार अमोल मिटकरींनी सवाल उपस्थित केलेत. अपघातात 6 जणांचा मृत्यू झालाय, मग 5 मृतदेह कसे सापडले असा सवाल मिटकरींनी केलाय. तर एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले असं म्हणत मिटकरींनी पोस्ट करून सवाल उपस्थित केले. सुनेत्रा पवारांनी शपथ घेतल्याचा आनंद आहे. मात्र राजकारण काय झालं यावर 13 दिवसांनंतर स्पष्ट भूमिका घेऊ. आता राजकीय भाष्य करणार नाही असं रोहित पवार यांनी स्पष्ट केलंय. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार पुन्हा बारामतीला गेल्या. बारामतीतील सहयोग सोसायटी निवासस्थानी त्या दाखल झाल्या. अजित पवारांचे दशक्रिया विधी पूर्ण होईपर्यंत त्या बारामतीतच थांबणार आहेत. सुनेत्रा पवारांनी काटेवाडीत जाऊन आशा काकी पवार यांची भेट घेतली आहे. तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार काटेवाडीत पोहोचल्या. अजितदादा यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी पक्षातील घडामोडी वाढल्यात. येत्या 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादी गटाचे विलिनीकरण होणार होतं असा दावा केला जातोय. स्वतः शरद पवार यांनी यावर वक्तव्य केलंय. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विलिनीकरणावर थेट भाष्य केल्यानं नव्या चर्चेला तोंड फुटलंय. इच्छा होती ती खुली हवी ही आमची इच्छा आहे. अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर ती कुठली चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का? 13 दिवस होऊ द्या या बाबतीत मी स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगेन. या सगळ्या घटनेला किंवा सगळ्या चर्चांना सुनीत्रा वहिनी स्वतः निर्णय घेतील, त्या सक्षम आहेत. आम्हालाही राजकारण करायचं नाही, नाहीतर मी अनेक गोष्टी सांगू शकतो.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावरून आता दावे प्रतिदाव्यांचा सिलसिला सुरू झालाय. शनिवारी खुद्द शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाविषयी दोन्ही पक्षात चर्चा सुरू होती असा दावा केला. त्यामुळे विलिनीकरणाच्या चर्चेनं जोर धरला होता. पण शरद पवारांचा तो दावा मुख्यमंत्री फडणवीसांनी खोडून काढला. मला एवढं माहिती आहे की आमच्या पक्षात आणि अजितदादांच्या पक्षामध्ये एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी याच्यात एकमत होता. 3 मीटिंग झाली आणि निर्णय आत्ता जाहीर करायचा होता 12 तारखेला आणि ही तारीख अजितची दिलेली होती. पण दुर्दैवानं हा अपघात झाला. की समजा अजित पवार साहेब हे अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते तर ते कुठली चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का? त्यामुळे ते जर चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपशी चर्चा केली असेल, ते करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांच्या या प्रतिदाव्यामुळे विलिनीकरणाच्या चर्चेला आता राजकीय वळण लागलंय. खरं तर अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा विषय चर्चेत आला. आधी शरद पवारांच्या पक्षातील नेते आणि मग खुद्द शरद पवारांनी त्यावर भाष्य केलं. माणूस गेल्यानंतर खोटी शपथ तर घेऊ शकत नाही. हे अजितदादांची शपथ घेऊन सांगितलं की वस्तुस्थिती आहे. अजितदादा भावनिक आहे. मी फार जबाबदारीने बोलतो. ज्यावेळेला चर्चा होती त्यावर अजितदादा एकटे यायचे का व्हायचे. आमच्यासमोर सुनील तटकरे साहेबांना फोन झाला होता का? आता झाला होता. तसं होतं म्हणूनच नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, राष्ट्रवादीचे जे आमचे उमेदवार आहेत ते सगळे आम्ही घड्याळावर लढवण्याच्या संदर्भात निर्णय घेतला. तर असाच घेतला का? विलिनीकरण होणार म्हणूनच घेतला होता हे तरी मान्य करा ना. की विलिनीकरणाचा विषय अजितदादांच्याबरोबर आमची चर्चा चाललेली होती. अजितदादांच्या ज्या दिवशी गेले त्या दिवशी मी सगळ्यांना सांगितलं माझा त्यांचा जवळचा कसा संबंध आलेला होता, अलीकडे तर वाढलेला होता, हे सांगण्याचा उद्देश होता. आता मी त्याच्यावर काल मला ज्यांनी विचारलं त्यांच्यासमोर आता बोललेलो आहे, तर त्यावर बोलण्याची आवश्यकता मला आहे असं मला वाटत नाही. मला म्हणजे हर्षवर्धन आता हे संघर्ष बाद झाला. संघर्षाचं राजकारण करण्यापेक्षा एकीचं विकासाचं राजकारण आपण करू. गावगावचा कार्यकर्ता तुमचा असेल, माझा असेल, मामांचा असेल, आणखीन कोणाचा असेल, हे किती वर्ष आपण एक आपसात हे दुष्परिणाम ठेवणार? हे आता कुठेतरी थांबलं पाहिजे. ही भूमिका त्यांनी मांडली, आम्ही त्याला दुजोरा दिला. त्या पूर्ण प्रक्रियेमध्ये गेल्या 3 ते 3.5 महिन्यामध्ये मी स्वतः होतो. अनेक वेळा दादांना मी भेटलो होतो. दादांबरोबर काय संभाषण झालं, कसं झालं हे आज या ठिकाणी मी सांगणार नाही. 13 दिवस होऊ द्या, या बाबतीत मी स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगेन. एकीकडे शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांकडून विलिनीकरणाच्या बैठकांविषयी दावा केला जातोय, तर दुसरीकडे दादांच्या राष्ट्रवादीकडून तो फेटाळण्यात आलाय. आमचा निर्णय एनडीए बरोबर थांब. आता विलिनीकरणाची चर्चा का कुणी 2 दिवसात सुरू केली मी काय बोलणार नाही. विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये मी आज नव्हे तर गेल्या अनेक वेळेला हे स्पष्ट केलं, एनडीएच्या सोबत आम्ही आहोत, एनडीएच्या सोबत आम्ही कायम राहणार आहोत. हे दादा असतानापासून मी वक्तव्य केलं आहे आणि ते सर्वांना ज्ञात आहे. आणि मी कुठलीही गोष्ट दादांच्या परवानगीशिवाय केलेली नाही. त्यामुळे एनडीएमधला आमचा सहभाग हा कॉन्शियस निर्णय आमचा पक्षाचा सामुदायिकरित्या होता. त्यांना एवढा दावा करायचा उतवळेपणा का आलाय? एवढा उतवळेपणा आजच का? ज्या वेळेला दादा हयातीत होते, दादांना तुम्ही कधी कुणी चांगल्या पद्धतीनं पाहिलं? कुणी का दादांना तुम्ही महाराष्ट्रात सुद्धा तुम्ही पक्षाचा अध्यक्ष करून नाही पाहिले? मुख्यमंत्री म्हणून दादांचं स्वप्न तुम्ही पूर्ण करण्याकरता का नाही एकवटले? राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा विषय चर्चेत येण्यामागे गेल्या काही महिन्यातली राष्ट्रवादीची चवळी कारणीभूत आहे. आधी महापालिका आणि मग जिल्हा परिषदेची निवडणूक एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतला होता. या दोन्ही निवडणुकीची सूत्र ही अजित पवारांच्या हाती होती. त्याचवेळी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली होती, पण दोन्ही बाजूच्या प्रमुख नेत्यांनी त्यावर थेट भाष्य करणं टाळलं होतं. पण आता अजित पवारांच्या निधनानंतर यावरून दाव्या प्रतिदाव्यांची जणू स्पर्धाच लागली आहे.
ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. यानंतर पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या. T20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची टीम सहभागी होणार आहे, पण भारत विरुद्धच्या सामन्यावर पाकिस्तानने बहिष्कार टाकलाय. पाकिस्तानच्या शहबाज शरीफ सरकारने हा निर्णय घेतलाय. राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पोलीस महासंचालक सदानंद दाते गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेलेत. माओवाद्यांचा गड मानला जाणाऱ्या अतिसंवेदनशील भाग असलेल्या बिनागुंडा इथे जाऊन त्यांनी जवानांशी संवाद साधलाय. योजनांमध्ये एकरूपता, स्थिर आणि नियंत्रित अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. तर शक्तिशाली भारताच्या निर्मितीसाठीची तरतूद करण्यात असल्याचं ते म्हणाले. उद्योगपती गौतम अदानी यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर अदानी यांनी सिल्वर ओक निवासस्थानी पवारांची सांत्वनपर भेट घेतली आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि नागरिकांनी पवार कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी अजित पवारांच्या प्रतिमेचे पूजन करत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मुंबई इंडियन फलटण टर्फ लीग सीझन 2 ची ही स्पर्धा जी आहे ती 31 जानेवारीपासून सुरू होते. तर ही स्पर्धा 4 आठवड्यांची असून मुंबईच्या घाटकोपर, माटुंगा, जुहू, कांदिवली, महालक्ष्मी आणि ठाणे इथे ही क्रिकेट स्पर्धा भरवण्यात येणार आहे. शैला सिन्नरकर यांच्या रेग्युलर ड्रॉइंग क्लासेसमधील विद्यार्थ्यांच्या चित्रांचं भव्य प्रदर्शन पुण्याच्या बालगंधर्व कला दालनात भरवण्यात आलंय. तर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे या उद्देशाने हे प्रदर्शन भरवण्यात आलंय. कराड तालुक्यातील वारुंजी जिल्हा परिषदेच्या काँग्रेस उमेदवार सुनंदा पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलाय. पृथ्वीराज चव्हाणांच्या उपस्थितीत काँग्रेसकडून भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. आमदार संग्राम जगताप यांनी विलिनीकरणाच्या चर्चांना विरोध दर्शवलाय. अजित पवारांच्या निधनाला काही दिवस झाले नाहीत, तोच शरद पवारांच्या पक्षाकडून विलिनीकरणाच्या चर्चा करणे दुर्दैवी असल्याचं जगताप यांनी म्हटलंय. चोपड्यात नगर परिषदेच्या नाट्यगृहात सर्वपक्षीयांकडून शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली. हिंगोलीच्या शिरड शहापूर गावाजवळील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला ग्राहकांनी मारहाण केली आहे. पेट्रोल भरण्याच्या कारणातून वाद झालाय, तर या वादाचे रूपांतर हाणामारीत झालं. हाणामारीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. इथे घेऊयात एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. ब्रेक नंतर एक मोठी बातमी येते सांगलीतून. सांगलीच्या टिळक चौकात हिट अँड रनचा थरार समोर आलाय. मद्यधुंद कार चालकानं 14 ते 15 जणांना उडवलंय. तर जखमींवर सध्या सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये 6 पोलिसांचा देखील समावेश आहे. संतप्त जमावाकडून कार चालकाला बेदम चोप देण्यात आलाय आणि कारची देखील तोडफोड यावेळी करण्यात आली. नागरिकांनी आरोपी कार चालकाला पोलिसांच्या स्वाधीन केलंय. सध्या रुग्ण जे आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सांगलीच्या टिळक चौकात हा हिट अँड रनचा थरार समोर आलाय. आता पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या. नवघर पोलीस ठाण्याच्या कोठडीतून चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला एक आरोपी फरार झालाय. गार्डला चकवा देत आरोपीने पलायन केलंय. तर आरोपी कांदिवली रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाताना दिसून आल्याने विविध ठिकाणी नाकाबंदी देखील करण्यात आली आहे. सांगलीतल्या टिळक चौक परिसरात भरधाव कार गर्दीत घुसली. कारच्या धडकेत 2 ते 3 जण गंभीर जखमी झाले. तर संतप्त जमावाकडून कारची तोडफोड देखील करण्यात आली.
इथे घेऊयात एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या. नवी मुंबई महानगरपालिकेवर भाजपनं स्पष्ट बहुमत मिळवत आपला महापौर बसवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने चिठ्ठीद्वारे महापौर पदाचा निर्णय जाहीर केलाय. तर या चिठ्ठीतून सुजाता पाटील यांचं नाव सध्या समोर आलंय. दरम्यान सुजाता पाटील यांची नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड झाली आहे. कठीण काळातही निवडणुकांचा प्रचार करण्याची वेळ आली. निवडणुका टाळता येणं शक्य नाही. प्रचंड दुःख असतानाही कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी आलोय असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अजित पवारांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त केलं. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा असलेल्या शिक्षकांची इलेक्शन ड्युटी रद्द होणार आहे. मतदानाच्या दिवशीच परीक्षा असल्यानं या शिक्षकांची इलेक्शन ड्युटी रद्द करण्याचा निर्णय सोलापूर प्रशासनाने घेतलाय. तर या सर्व शिक्षकांची माहिती प्रशासनाने मागवली असून ज्यांची परीक्षा असेल त्यांना निवडणूक ड्युटीतून सवलत दिली जाणार आहे. तर या बातमीपत्रात आपण इथेच थांबत आहोत. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.